हाय, मी प्रतिभा। आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी भज्याची रेसिपी शेअर करणार आहे, जे की स्वीट कॉर्न भजी, मक्याचे भजे, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असतील, जे की आपण कोणत्याही चटणी सोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकतो। तर सगळ्यात अगोदर इथे मी 2 मक्याचे कणीस घेतले। आता ते असं 2 भाग करून घेतलेले आहेत आणि आता हे आपण ना चाकूने चिरून घेऊ, जेणेकरून ना ह्याचे 2 दाणे होतील आणि तेलात सुद्धा उडणार नाहीत आणि चांगलं बँडिंग येईल। आता असं सगळे दाणे आपण चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचं आणि असं केलं ना खूप लवकर सुद्धा होतात हे दाणे आणि चांगली बँडिंग येते। आता हे सगळे दाणे काढून घेतलेले आहेत, असं एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून घातलेल्या आहेत, चिली फ्लेक्स घातलेला आहे, थोडंसं असेल तर घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालतं, आणि अर्धा चमचा जिरा पावडर घातलेला आहे। खूप छान टेस्ट येते जिरा पावडरनं। आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, जास्त तिखट नसते म्हणून घातलेलं आहे, आणि चवीपुरतं मीठ। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता नसेल तर, आणि 1 मोठा कप इथे मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये ना मी हळदी पावडर विसरले, म्हणून लगेच इथे मी थोडीशी हळदी पावडर सुद्धा घालून घेते, चांगला रंग येण्यासाठी। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर तर ह्याच्यामध्ये पाणी घालू नका, नंतर जसं जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचंय। आपल्याला ही भजीना चांगली असं घट्टच पीठ ठेवायचंय, जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, आणि मक्याला पाणी असतं अगोदरच, म्हणून थोडंसं असं चांगलं आपल्याला मिक्स करून घेऊन थोडंसं नंतर पाणी घालायचंय। आता झालं बस इतकंच, आणि अशा प्रकारे थोडं थोडं बॅटर घालून आपल्याला भजी सोडायचंय, इतकं जास्त काही नाही, अगदी 10 मिनिटात बनून तयार होतात। आणि तेल गरम करून घेतलेलं आहे मी, थोडंसं घालून बघते की झालेलं आहे की नाही तेल गरम, चांगलं तेल गरम झालेलं आहे। आता छोटे छोटे तुम्हाला जितके मोठे छोटे कसे हवेत तसे तुम्ही छान असं हे भजे सगळे सोडू शकता। एखादं 1-1.5 मिनिट झालं की मग असं चांगलं असं आलटून पालटून घ्यायचं एखाद्या चमच्याने, चांगले आपल्याला हे ना क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत। मस्त असं लालवट असं कलर आलं की मग चांगलं बघायचं, आणि पूर्ण क्रिस्पी झाले की आपल्याला हे ना भजे चांगले काढून घ्यायचे। बस तुम्ही एक वेळेस थोडंसं बनवून मुलं आल्यानंतर सुद्धा गरमागरम असं तळून देऊ शकता, खूप भारी होतात। सगळे इथे मी भजी करून घेतलेले आहेत, इतके भारी झालेले आहेत ना काय सांगू, आणि चटपटीत एकदम लगेच म्हणजे संपूनच जातील अशा प्रकारे झालेले आहेत। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत छान मस्त लागतात। त्याचसोबत चाय जर असती तर मग काय विचारूच नका, किती भारी, सॉस सोबत खूप भारी लागत होते। तर तुम्हाला आवडतात का हे भजे, तुम्ही बनवता का? तर तुम्ही कोणते भजे तुम्हाला आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ मधलं थोडंही काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।